मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला आहे आणि तो राज्यपालांकडे पाठवला आहे। खरं तर आपण पाहतोय या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी बीडमध्ये बाईक रॅली जी आहे ती काढण्यात येते। खरं तर बीड बंदचं आवाहन जे आहे ते आज करण्यात आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही बाईक रॅली जी आहे ती या ठिकाणी काढण्यात आली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतो बीड शहरातून ही बाईक रॅली जी आहे ती या ठिकाणी निघालेली आपल्याला पाहायला मिळते आणि बीडमध्ये कडकडीत असा बंद जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। अमर रहे संतोष देशमुख अमर रहे अशा घोषणा ज्या आहेत या बाईक स्वारांकडून देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे काल फोटोज सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे संतापाची लाट जी आहे ती उसळलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच निषेधार्थ या ठिकाणी आज बीड बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतो या ठिकाणी हजारोंच्या संख्येने हे बाईक स्वार जे आहेत त्या ठिकाणी बाईक रॅली काढत आपला निषेध जो आहे त्या ठिकाणी व्यक्त करता आहेत आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची घोषणा झाल्यानंतर संतापाची लाट जी आहे ती देखील या ठिकाणी उसळलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता, कारण ज्या पद्धतीची निर्घुण हत्या झालेली आहे ते पाहता या ठिकाणी हे राजीनामा जो आहे तो यापूर्वीच झालेला असायला हवा होता अशी अपेक्षा जी आहे त्या बीडच्या नागरिकांकडून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण पाहिलं की संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे काही फोटोग्राफ जे आहेत ते अतिशय निर्घुण अशा पद्धतीनं ही हत्या जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळालेली होती। त्याचेच फोटोग्राफ्स प्रत्यक्ष रूपामध्ये काल बाहेर आल्याचं देखील पाहायला मिळालं। त्यामुळे संपूर्ण बीडसह राज्यामध्ये संतापाची लाट जी आहे ते उसळलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी बाईक रॅली जी आहे त्या ठिकाणी काढण्यात येते आणि बंदचं आवाहन करण्यात आलेलं होतं। आपण पाहतोय संपूर्ण बाजारपेठा ज्या आहेत त्या ठिकाणी कडकडीत बंद ठेवण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकूणच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर संतप्त प्रतिक्रिया देखील येताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकंदरीतच आपण पाहतोय बीडमधल्या वेगवेगळ्या चौकामध्ये हे संपूर्ण रॅली जी आहे बाईक रॅली या जाताना पाहायला मिळते। कडेकोट असा पोलीस बंदोबस्त देखील बीड शहरामध्ये तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेतली गेलेली देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच संतापाची लाट जी आहे ती संपूर्ण बीड नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच आजच्या बीड बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन विनोद मुनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।